नगरच्या जागेसाठी शिवसेना देखील आग्रही आहे। मंत्री संदीपान भुमरेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार का हा सवाल उपस्थित होतोय। जनतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तशी मागणी केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेचा उमेदवार कोण आहे हे अद्याप ठरलेलं नाहीये। त्यामुळे ही जागा भाजपा लढवणार की शिवसेना लढवणार यावर सध्या चर्चा सुरू आहे। तर मंत्री संदीपान भुमरे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी जनतेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे। कारण संदीपान भुमरे हे पैठण विधानसभा मतदारसंघामधून 6व्यांदा निवडून आलेले आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, शिवसेनेकडून देखील लोकसभेच्या जागेसाठी दावा केला जातो आहे आणि संदीपान भुमरे यांना लोकसभेची ही उमेदवारी मिळावी यासाठी जनतेकडून मागणी करण्यात येते। अधिकची माहिती। नक्कीच ज्यावेळी जर बघितलं संदीपान भुमरे जे आहे ते मागील जवळपास पैठण मतदारसंघामधून जर बघितलं तर 6व्यांदा जे आहे ते निवडून आलेले आहे आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकार सत्तेमध्ये असताना देखील ते रोह मंत्री होते। आता शिंदे गटामध्ये त्यांचा प्रवेश आहे। शिंदे गटामध्ये देखील ते आता रोह खातं जे आहे ते त्यांच्याकडे कायम आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद देखील त्यांच्याकडेच आहे। त्यामुळे भुमरे जे आहे ते आता एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाते। त्यामुळे भुमरे यांना आता हे विधानसभेचं लोकसभेचं जे तिकीट आहे ते भुमरेला मिळण्याची जी आहे ती शक्यता वर्तवली जात आहे। मात्र भाजपकडून या जागेवरती दावा करण्यात येत आहे। दुसरीकडे शिवसेनेकडून देखील या जागेवरती दावा करण्यात येत आहे। मात्र छत्रपती संभाजीनगर हे शिवसेनेचा बालकिल्ला समजला जातो। त्यामुळे आता शिंदेगड देखील या जागेसाठी आग्रही असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता छत्रपती संभाजीनगरसाठी आता शिंदे गटाला जागा सोडा अशी मागणी देखील केलेली आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर संपूर्ण राजकीय नेते जे आहे ते देखील आता छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरती जे आहे ते ठाम आहे। भाजपचे देखील पदाधिकाऱ्यांकडून त्या जागेवरती दावा करण्यात येत आहे। मात्र अद्यापही तिढा सुटलेला नाही। ही जागा छत्रपती संभाजीनगरची भाजप लढवल की शिंदे गट लढवल, मात्र शिंदे गटाकडून ही जागा घेण्याचा जे आहे ते मोठा प्रयत्न केला जात आहे। त्यामुळे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे यांचे जे आहे ते संपर्क चांगला आहे आणि ते सध्या पालकमंत्री देखील आहेत। त्यामुळे जिल्हाभरात त्यांचे चांगले कॉन्टॅक्ट असल्यामुळे त्यांना आता हे तिकीट मिळावं अशी मागणी जी आहे ती आता संपूर्ण जनतेतून वाटणी पाहायला मिळत आहे। अक्षरशः जर बघितलं तर मागील 2 दिवसापासून जे आहे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये जनतेकडून आता ईमेल पाठवले जात आहे। यावेळेची लोकसभाचे तिकीट जे आहे ते संदीपान भुमरे यांना देण्यात यावे अशी मागणी जी आहे ती आता थेट जनतेने मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री यावरती काय निर्णय घेतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। यावेळी जर आता शिंदे गटाला जागा सुटली तर भुमरे देखील आता लोकसभा लढवतील का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जाणवी मात्र विजय, शिवसेनेकडून म्हणजे शिंदे गटाकडून ही जागा सांगण्यात आलेली आहे। भाजपाकडून कोणती जागा सांगण्यात आली आहे का? नाही, या जागेनंतर बघितलं तर भाजप मागील 8 दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील या ठिकाणी सभा पार पडली होती। त्यावेळी त्यांनी त्या सभेमध्ये बोलून दाखवलं होतं छत्रपती संभाजीनगर असं मोदींना मी सांगत असं त्यांनी यावेळी सांगितलं होतं। त्यामुळे ही जागा जी आहे ती आता भाजपकडे जाणार असल्याची आता चर्चा चालू होती। मात्र आता शिंदेगड जो आहे तो आता ठाम आहे। मात्र यावेळी जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं शिंदे गटाचं चांगलं वर्चस्व आहे। शिंदे गटामध्ये या ठिकाणचे जवळपास 5 पेक्षा अधिक आमदार जे आहे ते शिंदे गटाकडे आहे। त्यामुळे आता गृहमंत्र्यांची या ठिकाणी सभा देखील पार पडली होती। त्याचपूर्वी जर बघितलं उद्धव ठाकरेंची देखील सभा पार पडली होती। मात्र शिंदे गटाच्या कोणत्याही नेत्याची या ठिकाणी मोठी सभा पार पडलेली नाही। मात्र यावरती धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।